आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। बीडच्या मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर सुद्धा त्यांच्या बंधूंना धमकवण्याचे प्रकार घडत आहेत। यापुढे जर हे प्रकार आढळून आले तर आम्ही धनंजय मुंडे यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाहीत, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणीत दिलाय। तर गेल्या 20 वर्षापासून परळी बीड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे। वाळू माफिया, राख माफिया, भूखंड माफियांनी अक्षरशः पैसा आणि सत्तेच्या जोरावर अन्याय अत्याचार सुरू केले आहेत। परळी व बीड आता गुन्हेगारीमध्ये बिहारच्या पुढे गेलं, असा आरोप अन्य नेते मंडळींनी आज परभणीत आयोजित केलेल्या मूक मोर्चाच्या समारोपीय सभेतून केलाय। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत यापुढे रस्त्यावर फिरू न देण्याचा सज्जड असा इशारा दिलाय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय व सर्वधर्मीय सकल मराठा समाज व अन्य संघटना व प्रतिष्ठानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मूक मोर्चा काढला। जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू झाली होती। विशेषतः सर्व तालुका स्थानांसह तालुक्यातून एका पाठोपाठ एक भरगच्च अशी वाहनं मोठ्या संख्येनं दाखल होत होती। चोहोबाजूच्या वाहनाच्या रांगांमुळे गंगाखेड, जिंतूर, पाथरी व वसमत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडल्याचं दिसून आलं। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ विविध मागण्यांकरिता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय व सर्वजातीय मोर्चा आज नूतन महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला। या मोर्चाचा समारोप जाहीर सभेद्वारे करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे, खासदार संजय जाधव, सुरेश वरपुडकर, सुरेश देशमुख, आमदार डॉक्टर राहुल पाटील, ॲडव्होकेट विजय गव्हाणे, आमदार राजेश विटेकर, प्रताप देशमुख, व्यंकटराव शिंदे, प्रवीण देशमुख, भगवान वाघमारे, डॉक्टर विवेक नावंदर, विद्या चौधरी, रविराज देशमुख, सुरेश भुमरे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, डॉक्टर केदार खटिंग, सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। सोनपेठ तालुक्याच्या हजारो हेक्टर क्षेत्रावर परळीतील मंडळींनी पीक विमा भरला, त्याद्वारे लाखो रुपये उकळले, तरीही आपण या पीक विम्याच्या घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला। विटेकर, तुम्ही तरी किमान पीक विम्याच्या घोटाळ्यावर बोला, असा सल्ला देखील आमदार धस यांनी दिला आहे। संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांकरिता आज परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या समारोपीय सभेमध्ये आमदार धस यांनी राज्य मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे यांच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोरदार टीका करत पीक विम्याच्या घोटाळ्याबाबतचा विषय उपस्थित केला। विशेषतः या विषयामध्ये आमदार विटेकर यांनी आपल्या भाषणातून एक शब्द सुद्धा न उच्चारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आमदार धस यांनी तुम्ही कोणाच्या दबावात आहात का, अशी जाहीर विचारणा केली। तर गंगाखेडचे आमदार हे या मोर्चाला का हजर राहिले नाहीत, याबाबत त्यांनी सवाल उपस्थित केला। गेल्या 2 दिवसापासून माझा नातू बेपत्ता आहे। त्याच्या शोधासाठी सध्या मी नातेवाईकांसह पुण्यात आहे। आम्ही सर्वजण मिळून त्याचा सर्वत्र शोध घेत आहोत। त्यामुळे परभणी शहरातील भव्य मोर्चाला उपस्थित राहता आलं नाही। मात्र मोर्चातील वक्त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी माझा जाहीर उल्लेख करून अनुपस्थित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। परंतु मोर्चात सहभागी सर्व लोकप्रतिनिधी, सर्व समाज बांधव आणि तमाम मायबाप जनतेनं माझे कौटुंबिक कारण समजून घ्यावं, तसंच माझ्या अनुपस्थितीबद्दल कोणताही किंवा कसलाही गैरसमज करून घेऊ नये, असा खुलासावाचं स्पष्टीकरण आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले। परभणी तालुक्यातल्या पारवा शिवारामध्ये एका आखाड्यावर सशस्त्र दरोडेखोरांनी 3 जानेवारी रोजी पहाटे मोठा धुमाकूळ घातलाय।
या कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण करत खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पारवा शिवारातल्या या आखाड्यावर सालगडी असणारे एक कुटुंब वास्तव्यास आहे. हे कुटुंब दैनंदिन कामं आटोपून रात्री उशिरा झोपी गेलं. तेव्हा मध्यरात्री किंवा शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी या आखाड्यावर प्रवेश केला. या पाठोपाठ आखाड्यावरील त्या सालगडी दाम्पत्याला व वयोवृद्ध महिलेला बेदम मारहाण सुरू केली. कुटुंबातील सर्व सदस्यांना एका खोलीत डांबून या दरोडेखोरांनी कुटुंबातील एका महिलेवर सामुदायिक अत्याचार केला आणि तेथून पोवारा करताना आखाड्यावरील या कुटुंबाजवळील आहे ते दागिने लंपास केले. या घटनेनं हे कुटुंब हादरून गेलं. खोलीत बंद असलेल्या या कुटुंबियांना शुक्रवारी सकाळपर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याची माहिती मिळते. तर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आलं असून त्यांची खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील आदींनी भेट घेतली. तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी हजर झालेले होते. माणुसकीचा खून करण्याचं काम आमच्या शिवशेजाऱ्यांनी केलंय. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आता न्याय हवाय, तो अद्यापर्यंत मिळालेला नाही. सरकारनं दखल घेतली पाहिजे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. परळी क्रौर्य आणि अन्यायाचं केंद्र बनलं. कोणतेही नियम कायदे तिथले लोक मानत नाहीत. पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी सोडली झाली आहे. त्यामुळं या मंडळींना मोकाट सोडून चालणार नाही. तर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी यावेळी केली. मसाजोग येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा निषेध पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी केलाय. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींनी लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका आमदार राजेश विटेकर यांनी मांडली. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मसाजोग येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांचा आत्मा टाहो फोडून न्याय मागतोय. गुन्हेगारांना फाशी द्या, क्रूर कर्म्यांना माफी नको, त्यांना फाशीच द्या अशी अर्धहाक आहे. कालच्या अधिवेशनात विधानसभेत आपण या प्रकरणात आवाज उठवला, परंतु न्याय मिळेपर्यंत आणि अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या मोर्चात बोलताना दिला. सध्या वातावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होतोय. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला तरच ते उन्नती साधू शकतील. याकरिता शेतीमध्ये जैवविविधता, ड्रोन, यांत्रिकीकरणाचा वापर यासारख्या विविध उपाययोजना कराव्या लागतील. गुणवत्तायुक्त उत्पादनं, त्यांचं पॅकेजिंग, विक्री व्यवस्थापन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावं लागेल असं मत कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी व्यक्त केलं आहे. कृषी विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं कीटकशास्त्र विभाग व कृषी विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून पाथरी रस्त्यावरील RP हॉस्पिटल इथं 1 ते 15 जानेवारी या दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित केलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी 100 रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. RP हॉस्पिटल इथं अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी हे अद्ययावत सुविधा यांच्या माध्यमातून तपासणी करत आहेत. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, ECG, रक्तातील साखरेचं प्रमाण, रक्तदाब तपासणी या सुविधा मोफत मिळणार आहेत. ताडकळसच्या कैलासवासी कमळाबाई वडकुते विद्यालयाच्या वतीनं शैक्षणिक सहकार्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं. यावेळी शिक्षक धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना भुईकोट किल्ल्याचं महत्त्व पटवून दिलं. त्याचबरोबर सहलीमध्ये विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते. चिकित्सा, आकलन, व्यक्तिमत्व विकास व अवतीभोवती जग कसं चाललंय यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. अशा एक ना अनेक फायद्यांमुळे या सहलीमुळे होतात असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. ही सहल कंधार येथील भुईकोट किल्ला, माळेगावचं पशु प्रदर्शन, मंदिर, मानवता धर्माचे शिक्षण देणारे गुरु गोविंद सिंग यांचा गुरुद्वारा यासह कालेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन बोटीचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी डीमार्टमध्ये विविध वस्तूंची खरेदी देखील केली. या सहलीमध्ये शाळेचे संचालक विठ्ठलराव वडकुते, मुख्याध्यापक महाजन, शिक्षक गडदे, सूर्यतळ, धुमाळ, जाधव, विष्णू गडदे, घोलप आदींचा सहभाग होता.
परभणी तालुक्यातल्या ताडपांगरी इथं आज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित चौथ्या दिवसाच्या श्रीमद भागवत कथेमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। भागवत कथाकार हरिभक्तपरायण केशव महाराज ताडपांगरीकर त्यांना साथ बंडा महाराज, सुदाम महाराज, सुभाष महाराज, सतीश महाराज, बालाजी महाराज आदींनी दिली। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।